राज्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडला होता, मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून पावसानं उसंत घेतलीये। मात्र आता राज्यात पाऊस पुन्हा परतणार आहे। आजपासून 29 ऑगस्ट पर्यंत राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला हलका ते मध्यम पाऊस झोडपून काढणार आहे। त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय। याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल YouTube वरती पहिल्यांदाच पाहत असाल, फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती जर आमच्या HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण सामान्य होतं। सध्या गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला। आता असाच पाऊस 29 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात संपूर्ण राज्यात पावसाची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। आजपासून दक्षिण कोकणात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तसंच मंगळवारी आणि बुधवारी उत्तर कोकणात म्हणजेच मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। 28 ऑगस्ट रोजी कोकण आणि गोव्यातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। याच कालावधीत गुजरातमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। गुजरातमधील या पावसामुळे उत्तर मध्य महाराष्ट्रातील हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, गाव कोणता आहे आणि गावातील तुमच्या पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि या बातमीला शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा, जेणेकरून या बातमीचा त्यांना देखील नक्कीच फायदा होईल।